तपोवनातील वृक्षतोडी विरोधात मनसे आक्रमक पाहायला मिळते। झाडांच्या कत्तली विरोधामध्ये मनसेने तपोवनात आंदोलन केले। अमय खोपकर, सायली संजीव यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले। माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे, जसं त्यांनी पार्थ पवार यांना माफ केलं तसं आमच्या तपोवनातल्या झाडांना माफ करावं। महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक शहर तपोवनातल्या एकही झाडाच्या फांदीला हात लावू देणार नाही। मोठं आंदोलन आम्ही छेडू। मी हैदराबादला गेलो आहे, हैदराबादनं झाडं आणली आहेत। गिरीश महाजनांवर ते जे काय बोलतात याच्यावर कोणाचा विश्वास नाही। अहो, आम्ही त्या साधू संतांचं स्वागत करतो, पण हे असं आमच्या तुम्ही उरावर बसून सरकार इथे कुंभमेळा करत तर कसं होईल? तर या क्षणी जी लोक इकडे आहेत, तुमच्या सकट सगळ्यांसकट तुमची जी भूमिका आहे तीच माझी। माझा निसर्ग आहे, मी निसर्गाचा एक भाग आहे आणि निसर्गापुढे कुणी मोठं नाही। कुठली जात नाही, कुठला धर्म नाही, कुठला देवही नाही। निसर्ग हा पहिला आहे आणि आपण भाग आहोत। त्यांनी आपल्याला जन्माला घातलंय, आपण त्याला सांभाळूया। नका करू, हात जोडून विनंती आहे। जे कोणी अधिकारी, सरकार जे कोणी असेल, म्हणजे हात जोडून विनंती आहे की आत्महत्या नका करू, काही आत्महत्या नका करू। आपण आत्महत्या करतो असं मला वाटतं। आता जो राम मंदिर, प्रभू श्रीराम मंदिरावर जो पताका लावला गेला त्याच्यावर वृक्षाचं चित्र आहे। वृक्ष म्हणजे पर्यावरणाचा संदेश याच्यातून दिलेला आहे, तो आपल्या संस्कृतीत आहे। असं असताना तपोवनातली पूर्ण वृक्षभूमी नष्ट करण्याचं काम चालू आहे। बरं, तपोवन हे प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेलं क्षेत्र आहे आणि जे फार दिवस नाही झाले, 8च दिवस झाले पताका लावून, आणि नंतर त्यांच्याच पक्षाचे लोक या तपोवनाचे पूर्ण वृक्षाचा नायनाट करण्यासाठी निघाले। समस्त याच्यात पक्षाचा कोणताच मुद्दा नाही, समस्त वृक्षप्रेमी म्हणणार नाही, पर्यावरणवादी आणि सगळ्या सामाजिक संघटना, राजकीय पक्ष या वृक्षतोडीच्या विरोधात आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।